छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं शिवकालीन नाणी प्रदर्शनाचं आयोजन, नागरिकांची प्रदर्शनाला गर्दी। हिंगोलीच्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रदर्शनाचं आयोजन। अकोला जिल्ह्यामधल्या अकोट इथे गहू आणि मोहरीचा वापर करून 18,000 स्क्वेअर फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरीचा वापर करून प्रतिमा साकारण्यात आली। भिवंडीजवळ शिवरायांचं भव्य दिव्य मंदिर पूर्णत्वास 17 मार्चला तिथीनुसार शिवजयंतीला मंदिराचं लोकार्पण। भाजप आमदार संजय केळकर यांच्याकडून मंदिराची पाहणी। सोलापूरमध्ये 21,000 शर्टच्या बटनापासून शिवरायांची अनोखी प्रतिमा साकारली। युवा चित्रकार विपुल मिरजकर यांना शिवरायांची मनमोहक प्रतिमा 4 दिवसांमध्ये साकारली आहे। सततच्या बदलत्या हवामानामुळे यंदा मोगरा उत्पादनामध्ये मोठी घट। ऐन लग्नसराईमध्ये मोगऱ्याचा दर तिपटीने वाढला। मोगऱ्याचे दर 3,000 रुपये किलो। सिंधुदुर्गमध्ये फसवणूक टाळण्यासाठी देवगड हापूस आंब्यावर असणार बारकोड। सध्या सिंधुदुर्गमध्ये परराज्यातील आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री होते। तळ कोकणामधील बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सिंधुदुर्गमधील बागायतदारांना केवळ 30% आंब्याचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज। 2 महिन्यामध्ये तुरीच्या दरामध्ये 4,000 रुपयांची घसरण। विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचे दर पडले। सध्या तुरीचे दर 6,500 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल। अमरावती जिल्ह्यामधील 50 प्रकल्पांमध्ये 60.95% पाणीसाठा शिल्लक। आगामी काळामध्ये जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईची शक्यता।